हाय एव्हरीवन, आय होप यू ऑल डुईंग ग्रेट. आज मी माझा UK प्रवास तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ही माझी पहिलीच इंटरनॅशनल ट्रिप आहे आणि हा अनुभव खूप खास आहे. आफ्टर कम्प्लिटिंग माय बॅचलर्स, आय ऑलवेज वॉन्टेड टू डू समथिंग डिफरंट. मला काहीतरी नवीन करायचं होतं आणि परदेशात शिक्षण घेण्याचं माझं स्वप्न होतं. म्हणून मी UKला जाण्याचा निर्णय घेतला. इट वॉज अ ड्रीम कम ट्रू, बट ऑल्सो लिटल स्कॅरी. माझ्या देशांपासून, माझ्या कुटुंबापासून दूर जाणं सोपं नव्हतं. मला अजूनही आठवतं जेव्हा मी फ्लाईटमध्ये चढले, तेव्हा आनंद आणि भीती दोन्ही वाटत होती. UK मध्ये येणं माझ्यासाठी मोठं बदल होता. नवीन देश, नवीन लोक, नवीन संस्कृती, सगळंच वेगळं होतं. पहिले काही आठवडे कठीण होते. एव्हरीथिंग वॉज सो डिफरंट. द कल्चर, द पीपल, द एज्युकेशन सिस्टम अँड इव्हन द वेदर. सगळ्यात मोठी अडचण म्हणजे होम सिकनेस. मला माझं कुटुंब खूप आठवायचं. नवीन वेळापत्रक, स्वतःचा खर्च सांभाळणे आणि युनिव्हर्सिटीचे नियम समजून घेण्याचं कठीण होतं. छोटे छोटे कामं जसं की ग्रॉसरी शॉपिंग किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट समजून घ्यावे सुद्धा आव्हान होतं. इथे स्थिर राहण्यासाठी मित्र बनवणे महत्वाचं होतं. सुरुवातीला मी थोडी लाजाळू होती, पण मी लोकांशी बोलायला सुरुवात केली. स्टुडंट सोसायटीमध्ये सामील झाली आणि वेगवेगळ्या इव्हेंट्समध्ये भाग घेतला. हळूहळू मला वेगवेगळ्या देशांचे लोक भेटले आणि आता काही मित्र कुटुंबासारखे झाले आहेत. सगळं ठीक चालत असतं तरी अजूनही काही अडचणी आहेत. अकॅडमिक्स, पार्ट टाइम जॉब आणि पर्सनल लाईफ याच्यामध्ये बॅलन्स साधणे सोपं नाही. काही वेळा एकटं वाटणं आणि घरच्यांच्या जेवणाची आणि कुटुंबाची आठवण येते. पण हळूहळू मी शिकते आणि अधिक स्वतंत्र होत आहे. आता UK मध्ये आल्या 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 4.5 महिने झाले आहे आणि मला बरंच काही शिकायला मिळालंय. आता मी माझ्या जीवनाचा आनंद घेत आहे आणि मिळालेल्या संधीचं आभारी आहे. अजून काही अडचणी आहेत, पण मी त्या हळूहळू सोडवते. हा प्रवास मला अधिक चांगला व्यक्ती बनवत आहे. सर्व इंटरनॅशनल स्टुडंट्सला मी एकच सांगायचं आहे, तुम्ही एकटे नाही. नवीन जागी स्थिर होण्यासाठी वेळ लागतो, पण प्रयत्न करत राहावे. नवीन मित्र बनवा आणि प्रत्येक अनुभवाचा आनंद घ्या. एक दिवस मागे पाहून तुम्हाला कळेल तुम्ही किती पुढे आहात. थँक यू फॉर लिसनिंग माय स्टोरी. तुम्ही कधी नवीन देशात स्थलांतर केला असेल तर तुमचा अनुभव नक्की सांगा. थँक यू.